मेहनत या स्पर्धेची आपण पाहतोय. तर गोलंदाजी ट्रॅकवर जगदीश विशेला आपण पाहतोय. ऑन स्ट्राईकला सध्या पाहतोय अक्षय पवारला आणि नॉन स्ट्राईक एंडला आपण पाहतोय ऋषी पवारला. ही जोडी मैदानामध्ये दाखल झाले ओम साई अंबेले या संघाची आणि गेम इज ऑन. मुकेश सरांचा इथे इशारा आमच्यापर्यंत पोहोचला. पहिलाच बॉल इथे पाहूया बॅटची कडा घेतली. यष्टीरक्षक कोणती चूक करत नाहीये आणि विकेट लागते पहिली मैदानामध्ये. बॅटिंग टीम ओम साई अंबेले संघाला. समीर हरनेला आपण पाहतोय. सध्या नक्कीच दबाव निर्माण करायचं काम जे मात्र गोलंदाज जगदीश विशेने केलंय आणि नक्कीच क्रिकेटमध्ये नक्कीच समतोल राखणं खूप गरजेचं असतं. कारण की पहिला बॉल टाकताना थोडंसं इथे दबाव असतो आणि जेव्हा मात्र प्रथमतः म्हणजेच पहिला बॉल क्रीजवर यशस्वीरित्या पूर्ण होतो तेव्हा नक्कीच आत्मविश्वास हा गोलंदाजाचा वाढलेला असतो आणि त्या पद्धतीचा आत्मविश्वास या मैदानामध्ये नक्की जगदीश विशे याचा वाढलाय. सध्या अक्षयला इथे बाद करण्यामध्ये यश इथे संपादन केलं. अक्षय थोडा नाराज असेल स्वतःवर कारण की पहिल्या बॉलवर विकेट घेतले जगदीश विशेने अक्षयची आणि त्यानंतर थोडंसं इथे आता या मॅचमध्ये ते कमबॅक करावं लागेल. ते मात्र बॅटिंग करणार टीम ओम साई अंबेले या संघाला. इथे पाहूया थोडंसं इथे मिसटायमिंग स्ट्रोक. क्षेत्ररक्षक धावतोय बॉलच्या मागे आणि पाहावं लागेल बॉल जाईल का आणि शेवटच्या मोमेंटला बॉलने घेतले बाउंड्री लाईनची सफर. आलाय चौकार. पाहायला मिळाला संघाचं श्री गणेशा आणि खातं खोलतंय व्हाईट बॉल. ऑफिशियल पंच मुकेशजी गायकर यांचा निर्णय आमच्यापर्यंत पोहोचला आणि व्हाईट बॉलच्या स्वरूपात टीमच्या खात्यामध्ये आपण धावा पाहतोय त्या मात्र 5 या आकड्यावर. इथे पाहावं लागेल ऑन साइडला फटका सजवलाय आणि बॉल गेलाय सीमा रेषे पार. हा येतो मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. धावसंख्या आपण पाहतोय 11 या आकड्यावर. जगदीश विशे पहिल्या बॉलवर विकेट घेतल्यानंतर थोडंसं ते नक्कीच वाटलं होते की जगदीश विशे हा नक्कीच चांगली गोलंदाजी पुढील बॉल करू शकतो. यावेळेस पुन्हा एकदा डगआउट मधून जणू काय सेट होऊन आलाय तो बॅटर म्हणजेच समीर याला पाहतोय जणू काय तुटून पडलाय आता सध्याच्या घडीला आणि या आलेल्या 3 धावा आणि 3 धाव्यांच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकते आणि धावसंख्या जाऊन पोहोचले 14 या आकड्यावर. जगदीश विशे पहिल्या बॉलवर विकेट, त्यानंतर आलेला चौकार, त्यानंतर एक वाईट, त्यानंतर आलेली एक सिक्सर आणि त्यानंतर आलेल्या 3 धावा. अशा आपण या ओव्हरमध्ये पाहिलं. जगदीश विशे गोलंदाजी ट्रॅकवर कॉमेडी बॉक्स एंड करणे ते सज्ज असेल. स्विजिटचा फटका खेळायचा प्रयत्न ते केला होता. यष्टीरक्षण थोडं खराब पाहायला मिळालं आणि त्याचं रूपांतर एका सिंगलमध्ये आपण पाहतोय.
व्हाईट प्लस सिंगल अशा 2 धावा आणि 2 धाब्यांच्या मदतीने धावसंख्या आपण पाहतोय 16 या आकड्यावर. नक्कीच थोडंसं इथे पुन्हा एकदा दबाव निर्माण झालंय जगदीश भिशेवर आणि या मॅचमध्ये इथे थोडंसं इथे अडचण जी मात्र जगदीश भिशेवर आपण पाहतोय. ओहो, यावेळेस चांगला बॉल, चांगली लाईन, चांगला टप्पा सध्याच्या घडीला आपण पाहतोय जगदीश भिशेचा. अखेरीस नक्कीच सातत्याने डॉट चेंडू टाकायचा प्रयत्न इथे केला होता. अखेरीस यश इथे संपादन झालं जगदीश भिशेला. पुन्हा एकदा स्विजिटचा फटका केलायचा प्रयत्न इथे केला होता आणि बॉल गेलाय लॉंग स्टॉप बाउंड्री लाईनच्या बाहेर. आलाय चौकार बाईच्या स्वरूपात. मदनजी कराळे यांचं देखील या स्पर्धे मुख्य व्यासपीठावर इथे विराजमान झालेत आणि त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीने करूया मनपूर्वक आभार व्यक्त. आणि तसेच इरफान शेख हे देखील इथे उपस्थित आहेत आणि त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीने करूया वेलकम सरचे स्वागत. एका ओव्हरचा खेळ समाप्त झाला. एका ओव्हरमध्ये तब्बल टीमच्या स्कोर कार्डवर आपण धावा पाहतो. एका विकेटच्या मोबदल्यात 20 धावा. पहिल्या बॉलवर विकेट घेतल्यानंतर थोडंसं इथे नक्कीच वाटलं होते जगदीश भिशे आपल्या गोलंदाजीमध्ये चांगली गोलंदाजी करू शकेल, पण त्यानंतर समीर हरणे हा नावाचा बॅटर मैदानामध्ये दाखल झाला आणि त्याने जणू काही इथे अटॅक सुरू केला ते मात्र जगदीश भिशेवर. आणि क्रमांक 2चं षटक भानुदास इथे घेऊन आलाय आणि कॉमेडी बॉक्स एंड करणे इथे सज्ज असेल. पहिला बॉल दमदार सुरुवात. दुसरा बॉल भानुदासचा इथे पाहावं लागेल. आणखीन एक चांगला बॉल, डॉट बॉल, गुड बॉलिंग. ज्या पद्धतीने इथे विश्वास संपादन केलाय तो विश्वास नक्कीच सातत्याने आणायचं इथे काम करतोय. प्रयत्नांची पराकाष्ठा या मॅच मध्ये घेताना आपण पाहतोय. नक्कीच पहिल्या ओव्हरचा विचार केला, 20 धावा खर्च केल्या होत्या, त्यानंतर कमबॅक करायचं होतं आणि त्यावेळेस कमबॅक करण्यासाठी पुन्हा एकदा विश्वास संपादन भानुदास या गोलंदाजावर केला होता आणि त्या पद्धतीची गोलंदाजी मैदानामध्ये करताना आपण पाहतोय. इथे फटका सजवला होता सरळ बॅटने, तोपर्यंत लोंगॉनला क्षेत्ररक्षक उपस्थित होता. आलेल्या 2 धावा, 2 धाव्यांच्या मदतीने धावसंख्या आपण पाहतोय 22 या आकड्यावर. भानुदास विशेषचा पुढील बॉल. ओहो, इथे पाहूया बॅटची ब्रश घेतले थर्डमॅनला. क्षेत्ररक्षक तिथे उपस्थित होता शॉट थर्डमॅनला आणि नक्कीच चांगलं क्षेत्ररक्षक त्याच्या माध्यमातून इथे पाहायला मिळालं. तोपर्यंत आलेली एक सिंगल आणि एका सिंगलच्या मदतीने धावसंख्या आपण पाहू शकाल त्यामध्ये 23 या आकड्यावर. 23 धावा सध्या आपण पाहतोय. ज्या पद्धतीने इथे ओमसाई अंबेले संघाची सुरुवात हवी होती ती सुरुवात नक्कीच पाहायला मिळाली. ओहो, यावेळेस पाहूया खोदून काढले बॉलला मिड विकेटला क्षेत्ररक्षक तिथे उपस्थित आहे. एक धाव तरी ते कंप्लीट केली. दुसऱ्या धावाचा इथे कॉल दिला होता पण नक्कीच एका धावावर इथे समाधान मानावं लागलं. 24 धावा आपण पाहतोय. ऋषी पवार जो मात्र सलामीला गेला होता त्याच्या बॅटमधनं आतापर्यंत 4 बॉल आणि 3 धावांची खेळी पाहतोय आणि समीर हरणे याच्या बॅटमधनं 6 बॉल आणि 14 धावांची आपण खेळी पाहतोय. 10 बॉल 24 धावांची पार्टनरशिप करताना आपण पाहतोय या दोघांची. ओहो, पुन्हा एकदा सलमान दिले बॉलला. क्षेत्ररक्षक थोडं खराब पाहायला मिळालं. त्यानंतर 2 धावांची मागणी इथे केली होती आणि डेफिनेटली 2 धावा इथे कंप्लीट केल्या. चांगलं बॅकअप मिळालं. अशा पद्धतीने धावा आपण पाहतोय 26 या आकड्यावर. भानुदास विशेष इथे कौतुक करावं लागेल कारण की ज्या पद्धतीने गोलंदाजी हवी होती आपल्या टीमला आणि ते जाणलं आणि जीवाच्या आतंकेने सध्याच्या घडीला निकेच इथे यश इथे संपादन केलंय. कारण की पाहता पाहता 2 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. 26 धावा टीमच्या स्कोर कार्डवर आपण पाहतोय आणि भानुदासने 6 बॉल आणि फक्त 6 धावा खर्च केल्या. गुड बॉलिंग. जगदीश ज्याने मात्र 20 धावा खर्च केल्या होत्या त्यानंतर 6 धावा खर्च करताना आपण सध्या पाहतोय. 13.00च्या सरासरीने ही धावगती आपण पाहतोय ती मात्र बॅटिंग करणारी टीम म्हणजेच ओमसाई अंबेल्या संघाची. आणि क्रमांक 3चं षटक इथे मार्गस्थ असेल विशाल विशे
हा गोलंदाजी ट्रॅकवर इथे आलाय. अक्षय पहिल्या बॉलवर विकेट गमावली. त्यानंतर ऋषी पवार त्याच्या सोबतीला गेला होता. त्यांनी आतापर्यंत 4 बॉल खेळला. 4 बॉलमध्ये 3 धावांची खेळली. त्यानंतर जणू काय डगआउटमधून सेट होऊन आलेला बॅटर समीर हरणेला आपण पाहतोय. त्याच्या बॅटमधनं एक षटकार, एक चौकार, एक तिहेरी धाव, एक दुहेरी धाव आणि एक एकेरी धाव अशा पद्धतीने चांगली फलंदाजी आपण पाहतोय. बॅटची कडा घेतली. शॉर्ट थर्डमॅनला क्षेत्ररक्षक तिथे उपस्थित आहे. चांगलं क्षेत्ररक्षण तिथे पाहायला मिळालं. तोपर्यंत आलेली एक सिंगल, एका सिंगलच्या मदतीने 27 धावा टीमच्या स्कोर कार्डवर पाहतोय. एका विकेटच्या मोबदल्यात नक्कीच 12.48च्या सरासरीने ही धावगती आपण पाहतोय. बॅटिंग करणारी टीम म्हणजेच ओमसाई अंबेले या संघाची आणि 12 बॉल 27 धावांची पार्टनरशिप जी मात्र हवी होती आपल्या टीमला. कारण की अक्षयची विकेट गेल्यानंतर एका नक्कीच पार्टनरशिपची खूप आवश्यकता होती आणि ती आवश्यकता नक्कीच इथे पूर्ण करताना आपण पाहतोय. समोर बॅटने लॉफ्ट केलंय आणि नक्कीच लोंगॉपला क्षेत्ररक्षक आला. बॉल अडवला गेला. तोपर्यंत आलेली एका सिंगल आणि एका सिंगलच्या मदतीने धावसंख्या 28 या आकड्यावर पाहतो. एका विकेटच्या मोबदल्यात विशाल गोलंदाजी ट्रॅकवर आलाय आणि आतापर्यंत 2 बॉल त्याच्या स्पेलमधनं इथे टाकले गेले आणि 2 बॉलमध्ये नक्कीच 2 धावा इथे खर्च करताना आपण सध्याच्या घडीला पाहतोय. तर सोमनाथजी विषय आमच्या म्हणजे लाईव्ह टेलिग्रामच्या माध्यमातून इथे जॉईन झालेत आणि त्यांचं देखील करूया सहर्ष स्वागत, वेलकम. आणि त्यांनी वाघिवली टीमसाठी खूप साऱ्या शुभेच्छा दिल्यात. आणि इथे पाहूया स्विजिटचा फटका खेळला होता आणि त्यानंतर आलेल्या 2 धावा आणि धावसंख्या आपण पाहतोय. डीआरची मागणी, ओके, पंचांनी डीआरची मागणी केलेली आहे. वेस्ट ऑफ हाईटसाठी डीआरची मागणी पंचांनी केली म्हणजे मुकेशजी गायकर सर तिसऱ्या पंचांच्या भूमिकेत आमच्यासोबत जॉईंट होतील. लव घुडे सर. सन्माननीय मनोजी शेळके यांचं देखील इथे उपस्थिती लाभली. त्यांचं सुद्धा करूया या स्पर्धेच्या वतीने मनपूर्वक आभार व्यक्त. तर हा नो बॉल असेल. नो बॉल. नक्कीच रिव्ह्यूची मागणी पंचांना चॅलेंज केलं होतं आणि नक्कीच त्या चॅलेंजला नक्कीच इथे विजय संपादन केलाय बॅटरने आणि धावसंख्या आपण पाहतोय 31 या आकड्यावर. तर सन्माननीय इरफान भाई शेख देखील इथे उपस्थित आहेत आणि त्यांचं सुद्धा करूया वेलकम सरचे स्वागत. मुख्य व्यासपीठावर आमच्या इथे विराजमान झाले आणि या मंचाची शोभा वाढवली त्याबद्दल धन्यवाद, आभार व्यक्त करतो. या आलेल्या 2 धावा मिड विकेटला क्षेत्ररक्षणला जबाब पाहायला मिळालं. चांगलं बॅकअप सुद्धा पाहायला मिळालं आणि 2 धाब्यांच्या मदतीने धावसंख्या आपण पाहतोय 33 या आकड्यावर. विशाल गोलंदाजी ट्रॅकवर आलाय आणि नक्कीच ज्या पद्धतीने भानुदास विषयने गोलंदाजी केली त्याच्या पावलावर पाऊल ठेवून सध्याच्या घडीला गोलंदाजी इथे करताना आपण पाहतोय. खरा बॉल थोडा पाहायला मिळाला आणि नक्कीच व्हाईट बॉल आणि व्हाईट बॉलच्या स्वरूपात टीमच्या खात्यामध्ये एक्स्ट्रा धावा ॲड होते आणि धावसंख्या आपण पाहतोय 34 या आकड्यावर. चला नेक्स्ट मॅचकडे आपण जाऊया. शिवप्रेमी शिरगाव संघाचा कॅप्टन आणि जय बजरंग वडोली संघाचा कॅप्टन, दोन्ही संघाचे कॅप्टन विनंती असेल लगेच टॉससाठी ते रिपोर्टिंग करायचे. ओहो, इथे पाहावं लागेल फटका सजवायचा होता. बॅटची कडा टॉपेज घेतलं आणि पाहावं लागेल डायरेक्ट हिट, डायरेक्ट हिट आणि नक्कीच विकेटचं पतन. धक्का लागतोय दुसऱ्या मैदानामध्ये बॅटिंग करणारी टीम ओम साई अंबेले या संघाला.
कानारले संघाचं देखील अशी काय अवस्था झाली होती, दोन गडी त्यांनी चुकीच्या कॉलचे शिकार झाले होते आणि आजच्या दिवसामध्ये असं काही दुसऱ्या मॅचमध्ये देखील आपल्याला पाहायला मिळालं. या विकेट खूप वाचवणं गरजेचं असेल क्रिकेटमध्ये, कारण की जेव्हा विकेट आपण वाचवतो तेव्हा शेवटच्या मोमेंटला देखील रन्स येतात, यात काही शंका नाही आहे. सध्या आपण पाहतोय विशाल विशेला आणि भानुदास विशेने क्रमांक 2चं षटक टाकलं, त्यामुळे कमबॅक करून दिलं आपल्या संघाला. आणि पाहावं गेलं तर सध्या विशाल विशेचा हा बॉल थोडी लाईन खराब पाहायला मिळाली आणि नक्कीच सिंगलमध्ये कन्वर्ट होते आणि त्या पद्धत व्हाईट बॉल आणि अशा पद्धतीने 2 धावा आपण पाहतोय. आणि धावसंख्या पाहू शकाल 37 या आकड्यावर, 37 लॉस ऑफ 2 विकेट, 37 धावा आपण सध्याच्या घडीला पाहतोय. आणि नक्कीच कौतुक करावं लागेल समीर हरनेचं, कारण की चांगली बॅटिंग त्याच्या माध्यमातून आपण पाहिली या इनिंगमध्ये. ओहो, फुलर लाईनचा बॉल ऑन साइडला फेकून दिला, स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर आलाय षटकार. बॉलवर एक दमदार सुरुवात आपल्या संघाला करून देताना आपण पाहतोय. धावसंख्या 43 या आकड्यावर आणि विशाल विषयावर आक्रमण केलंय. उजव्या हाताचा गोलंदाज पुन्हा एकदा कॉपी बुक स्टाईलने खेळायचा प्रयत्न ते केला होता. अलाउन द कार्पेट तोपर्यंत आलेली एक सिंगल क्षेत्ररक्षण ला जबाब स्क्वेअर लेगला पाहायला मिळालं आणि पंचांचा इशारा म्हणजेच 3 षटक इथे कंप्लीट होताना आपण पाहतोय. आणि 3 षटकांच्या अखेरीस धावसंख्या आपण पाहतोय त्यामध्ये 44 या आकड्यावर, 18 बॉल 44 धावा. नक्कीच ज्या पद्धतीने सुरुवात हवी होती बॅटिंग करणाऱ्या टीमला ती सुरुवात नक्कीच मिळाली आहे. ड्रिंक्स ट्रॉली मैदानामध्ये जाणार नाही, कारण की वाघिवली संघ उशिरा आल्या कारणाने हा मॅनेजमेंट कमिटीने निर्णय घेतलेला आहे. तर प्रदीपजी शेळके इथे उपस्थित आहेत आणि त्यांचं देखील करूया वेलकम सरचे स्वागत. तर सन्माननीय विनोदजी घुडे, विनोदजी बडेराव इथे उपस्थित आहेत आणि त्यांचं देखील करूया वेलकम सरचे स्वागत. आणि त्यांना विनंती असेल की मुख्य व्यासपीठावर येऊन इथे विराजमान व्हायचे. विनोदजी बडेराव सर, आपणास विनंती आहे की व्यासपीठावर येऊन इथे विराजमान व्हायचे. थोडी जास्त आवश्यकता होती त्यामुळे ड्रिंक्स ट्रॉली मैदानामध्ये दाखल झाली आहे. इकडे इकडे तर श्री समर्थ कृपा चषक 2024 ची नक्कीच आपण हा दैदित्यमान सोहळा पाहतोय आणि नक्कीच ऑन स्क्रीनला आपण पाहतोय. आयोजक ला पाहू शकता म्हणजे अमोलजी शिंगोळे असतील,
अक्षय शेळके असतील, विशालजी शिंगोले असतील, अजिंक्य जामगरे असतील, हे आयोजक आपण पाहतोय. चांगल्या ब्युटिफुल ट्रॉफ्या देखील आपण पाहतोय आणि नक्कीच भरपूर मेहनत या आयोजनासाठी ज्यांनी घेतली आणि नक्कीच आता ऑन स्क्रीनला आपण सध्या त्यांना पाहतोय. ऑन साईडला इथे पाहूया, फटका सजवायचा होता, अक्रॉस द लाईन आडव्या बॅटने प्रहार केलाय आणि बॉल थांबणार नाहीये. बॉल गेलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर, आलाय चौकार. मिनी हेलिकॉप्टर खेळायचा प्रयत्न केला होता, जमिनीला घासत बॉल चाललाय डीप मध्ये. प्रोटेक्शन सेट होतं तिथे आणि तोपर्यंत आलेली आहे 2 धावा आणि 2 धाव्यांच्या मदतीने धावसंख्या आपण पाहतोय. म्हणजे टीमचं अर्धशतक इथे कंप्लीट होताना पाहतोय. चांगली बॅटिंग जी मात्र ओमसाई अंबेले या संघाची आपण पाहिली आजच्या दिवसामध्ये प्रथमतः बॅटिंग करताना. ओहो, पुन्हा एकदा पाहूया, आडव्या बॅटने कॉपी बुक स्टाईलने खेळायचा प्रयत्न केलाय, क्षेत्ररक्षक आहे आणि त्याच्या आवाकाच्या बाहेर बॉल गेलाय सीमारेषे पार, मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर, आलाय चौकार. कामगिरी सध्याच्या आपण पाहतोय तो मात्र ओमसाई अंबेले संघ आणि थोडीशी ते गोलंदाजी आपण पाहतोय थोडी खराब आणि यावेळेस पुन्हा एकदा बॉल 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 गेलाय सिक्सर. हरण्याची बॅटिंग जर तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच एकदा टाल्यांचा गरगराट होऊ द्या, कारण चांगली बॅटिंग. ओहो, पुन्हा एकदा पुन्हा एकदा पुन्हा एकदा बॉल गेला सीमारेषा पलीकडे, लागोपाठचा जयेश पवारच्या बॅटमधून आलेला दुसरा षटकार. समीर हरणे हा नॉन स्ट्राइक एंडला होता, जयेश पवार ऑन स्ट्राइकला होता. दोघांची बॅटिंग खूप चांगल्या पद्धतीने सध्याच्या घडीला आपण पाहतोय आणि नक्कीच चांगली जयेश पवारच्या बॅटमधनं 7 बॉल आणि 29 धावांची केली आणि तसेच समीर हरनेच्या बॅटमधनं 10 बॉल आणि 20 धावांची केली आपण पाहतोय. आतापर्यंत 7 बॉल आणि 31 धावांची पार्टनरशिप करताना आपण पाहतोय. ओहो, मिनी हेलिकॉप्टर केल्याचा प्रयत्न, इनसाइड एज पाहूया, फटका थोडा बसलाय, क्षेत्ररक्षक येतोय बॉलवर एक्स्ट्रा कव्हरकडे आणि तोपर्यंत आलेली 1 धाव आणि एका धावेच्या मदतीने धावसंख्या आपण पाहतोय ती मात्र 67 या आकड्यावर 67 धावा आपण पाहतोय. बॅटिंग करणारी टीम ओमसाई अंबेले या संघाची आणि सध्याच्या घडीला अडचण निर्माण झाली, संकट आणि संकट दिसू येतंय ते मात्र वाघोली संघावर. संकटावर इथे मात करायची असेल तर प्रयत्न भरपूर करावे लागतील. या मॅच मध्ये रोखावं लागेल ते मात्र बॅटरला. एका साईडला म्हणजे समीर हरणे, एका साईडला जयेश पवार. 2 फलंदाज मैदानामध्ये अक्षरशः तुटून पडलेत. तर विनंती असते स्पीडअप करा मित्रांनो, घाई करायचे. आधीच वाघोली संघाने उशीर केलाय आणि आता मात्र कोणते उशीर नको. तर पाहावं लागेल सध्याच्या घडीला समीर हरनेने सुरुवात करून दिली आणि त्यानंतर जयेश पवार मैदानामध्ये दाखल झाला आणि नक्कीच तुटून पडलाय ते मात्र वाघोली संघाच्या गोलंदाजांवर. सध्या आपण सचिनला पाहतोय, क्रमांक 5चं षटक इथे घेऊन आलाय. भानुदास क्रमांक 2चं षटक यशस्वीरित्या इथे पूर्ण केला होता, पण थोडंसं पुन्हा एकदा अपेक्षा इथे जागृत करायचं काम केलं होतं क्रमांक 4च्या षटकामध्ये, पण थोडंसं अपयशी ठरला. चला घाई करायचे वाघोली संघ, स्पीडअप घ्या. सचिनचा पहिलाच बॉल इथे पाहूया, बॅकफुटवर जागा बनवायची होती. शॉर्ट पॉइंटला क्षेत्ररक्षक तिथे उपस्थित होता.
चांगलं क्षेत्ररक्षण त्याच्या माध्यमातून ते पाहायला मिळालं. तोपर्यंत आलेली एक सिंगल आणि एका सिंगलच्या मदतीने धावसंख्या 68 या आकड्यावर पाहतोय. 2 विकेटच्या मोबदल्यात सचिन विसावा रिसॉर्ट एन कडे इथे सज्ज असेल गोलंदाजी करण्यासाठी उजव्या हाताने. इथे पाहूया धीम्या गतीचा बॉल होता. थोडासा सातत्याने काहीतरी चेंजेस करतोय गोलंदाजीमध्ये आणि बॉल थांबणार नाहीये. बॉल गेलाय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. आलाय चौकार. धावसंख्या आपण पाहतोय त्या 72 या आकड्यावर. चांगला इथे नक्कीच मोठं आव्हान जसजसे चेंडू पडतायत वाघुले संघाचे तसं एक संकट आणि संकट दिसून येते. मोठं आव्हान नाच्या वाटचालीकडे आपण पाहतोय अंबेला संघ. 72 धावा टीमच्या स्कोर कार्डवर आपण पाहतोय. ओहो पुन्हा एकदा आडव्या बॅटने प्रहार केलाय. क्षेत्ररक्षक तिथे आहे तो फक्त बनेल दर्शक आणि बॉल गेला सी मारेच्या पलीकडे बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. आलाय चौकार. धन्यवाद डीजे. धावसंख्या पाहतो 76 या आकड्यावर. घाई करायचे मित्रांनो, स्पीडअप करायचे वाघुले संघ. सचिन गोलंदाजी ट्रॅकवर असेल आणि अजून 3 बॉल शिल्लक असतील. आतापर्यंत 9 धाबा खर्च केल्यात आणि बॅटिंगचा जर विचार केला तर 12 बॉल 28 धावांची केली. समीर हरणेच्या बॅटमधनं पहिली आणि लागोपाठचा तिसरा चौकार पाहतोय समीर हरणेच्या बॅटमधनं. चला थँक्यू सो मच कुमारजी बाबरे, आपल्या मनपूर्वक आभार. याच विभागातील एक नामवंत समालोचक आपल्या परिसरातील प्रत्येक स्पर्धेमध्ये आपण त्यांचा आवाज ऐकत असतो. समर्थ कृपा स्पोर्ट्स वडवली आयोजित समर्थ कृपा चषक 2024 चौथा दिवस. चला मॅचला आपण करणार सुरुवात. पहिली मॅच खरं तर चित्तथरारक झाली आणि तो सामना पहिल्या मॅचमध्ये आपण पाहिलं जिंकला पिंक पांथर्स कान्हाळे संघानं. डोंगरनावे संघाचा अगेन्स्ट भरपूर चांगला परफॉर्मन्स त्यांचा राहिला. बट या मॅचमध्ये ओमसाई अंबेळे विरुद्ध जनुमान वाघिवली ही लढत आपल्याला पाहायला मिळते. पूर्वार्धामध्ये बॅटिंग करताना आपल्याला पाहायला मिळाली ते अर्थातच टीम ओमसाई अंबेळे आणि त्यांनी बनवला तब्बल धावसंख्या त्या या मॅचमध्ये 90 धावा बनवल्या आणि 91 धावांचं टार्गेट. आणि या स्पर्धेमध्ये खरं तर आपण पाहिलं संपूर्ण स्पर्धा जी आपण पाहतोय समर्थ कृपा चषक 2024 ही संपूर्ण स्पर्धा मुरबाड ग्रामीण क्रिकेट असोसिएशनच्या अंतर्गत स्पर्धा आहे. आणि खरं तर मुरबाड ग्रामीण असोसिएशन म्हटलं की त्यांच्या नियमानुसार आपल्याला ही स्पर्धा कव्हर करायची. त्यामुळे या स्पर्धेमध्ये जय हनुमान वाघिवली संघ उशिरा दाखल झाला आणि त्या अनुषंगाने त्यांना 2 बॉलची पेनल्टी इथे घोषित करण्यात आली आहे. सो टीम जय हनुमान वाघिवली आपल्याला 2 बॉलची पेनल्टी असेल. म्हणजे आता येणाऱ्या 28 बॉलमध्ये तब्बल 91 धावांची गरज असेल. 28 चेंडू आणि 91 धावा. तर नेक्स्ट मॅच आपण टॉस देखील कंप्लीट करणार आहोत. शिवप्रेमी शिरगाव विरुद्ध जय बजरंग वडवली. नेक्स्ट मॅच टॉस आपण करतोय.
तर भाग्यश्री मोहपे यांना विनंती करेन की आपण या आपल्या शुभ हस्ते आम्ही इथे टॉस करणार आहोत. शिवप्रेमी शिरगाव आणि जय बजरंग वडवली या दोन संघांमध्ये ही महत्त्वपूर्ण लढत आपल्याला पाहायला मिळेल. पहिल्या फेरीतली तिसरी मॅच आहे. पहिल्या फेरीतली तिसरी लढत आहे. भाग्यश्री मोपे यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय. कॉल कोणाचा असेल? जय बजरंग वडवली टीमच्या कॅप्टनचा असेल कॉल. हेड्स इज द कॉल. छापा कॉल केला आणि छापा झालाय. मान्यवरांचा आभार. आपण व्यासपीठावर विराजमान होऊ शकता. वेळ जास्त घेणार नाही. फर्स्ट ऑफ ऑल टॉस जिंकलाय. निर्णय काय असेल? फिल्डिंग. क्षेत्ररक्षण करताना 5 षटकांचा सामना आहे. तुमच्या माइंडमध्ये काय टोटल की इतका टोटलपर्यंत तुम्ही समोर शिवप्रेमी शिरगाव संघाला थांबवलं तर मात्र तुम्ही चेस डाऊन इझिली करू शकता. 40 परत थांबवलं तर आम्ही इझी चेस करतो कारण होम ग्राउंड आहे आमचं. होम ग्राउंडवरती खेळताना ॲडव्हान्टेज असेल पण त्यासोबत प्रेक्षकांचं तुमच्या समर्थकांचं दडपण असेल का तुमच्यावरती? थोडं प्रेशर असेल का? थोडं प्रेशर असेल पण आम्ही 100% खेळ करण्याचा प्रयत्न करू. मॅनेजमेंट करताना किती अडचणींना सामोरं जावं लागलं? कारण एखादी स्पर्धा मॅनेज करणं म्हणजे काही सोपं नाही आहे. त्यासाठी तुम्हाला विल पॉवर, तुमच्यासोबत तुमचा मित्रपरिवार आणि त्यासोबत फायनान्शियल सपोर्ट असणं गरजेचं आहे. तर किती प्रॉब्लेम्स फेस केले आणि त्यानंतर जाऊन इतकी सक्सेसफुल टुर्नामेंट ऑर्गनाईज केली? टुर्नामेंट खूप चांगली आहे. अमोल आणि त्याच्या सहकार्याने चांगलं नियोजन केलं आहे. खेळायला मजा आहे. भरपूर साऱ्या शुभेच्छा तुम्हाला देखील या मॅचसाठी असतील. टॉस बॉक्समधून माहिती अशी येते टॉस इथे जिंकला तो अर्थातच जय बजरंग वडवली टीमच्या कॅप्टनने प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. बॅटिंगसाठी आपण पाहणार आहोत अर्थातच शिवप्रेमी शिरगावला. ऑनगोईंग मॅचकडे आपण लगेच वळतोय. 2 धावा टीमच्या स्कोर कार्डवर आपण पाहतोय. ऋषी दरम्यान आलेला हा डॉट बॉल. वेलकम ऑल ऑफ यू. पुन्हा एकदा तमाम लाडक्या क्रिकेट प्रेमीचं क्रीडा रसिकांचं सर्वांचं सहर्ष मनापूर्वक हार्दिक स्वागत आहे. त्याचप्रमाणे घर बसलं ऑनलाईन प्रेक्षक जे आमच्यासोबत 10 क्रिक लाईव्हच्या माध्यमातून जोडले गेले त्यांचं देखील ऑनलाईन प्रेक्षकांचं स्वागत करतोय. भरपूर धीमा गतीचा होता. अर्ध्या विकेटवरती चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. व्हाईट बॉलचा इशारा करतात पंच. आपण पाहतोय मुकेशजी गायकर सरांना. वन ऑफ द बेस्ट क्रिकेटर. खूप चांगलं क्रिकेट ते खेळतात पण सध्याच्या घडीला पंचांच्या भूमिकेमध्ये त्यांना आपण पाहायला मिळतो. दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय बाहुबली ऑफ निंबवली कृष्णा केने सरांना आपण पाहतोय. वन ऑफ द पॉवर पॅक हिटर म्हणून त्याची अगदी ओळख आहे. आणि दोन्ही आपण पाहतोय पंचांच्या भूमिकेमध्ये दिग्गज क्रिकेटर. आणि आपण पाहतोय मुकेश गायकरचा आपण उल्लेख करू जरूर की खुल्या गटातले क्रिकेट देखील रोहित मोठ्या प्रमाणावरती तो खेळलेला आहे. क्रिकेटचा दांडगा अनुभव आहे. मोठा अनुभव क्रिकेटमध्ये तेच गरजेचं आहे. राऊंड विकेट ना खराब चेंडू आहे. इट्स अ नो बॉल. वेस्ट आहे. बीमर बझर बाजला जाईल आणि त्यावरती लागली मोहर. चौकाराची आलाय शानदार चौकार. चौकार इथे आपल्याला पाहायला मिळाला. खरं तर खराब चेंडू होता आणि त्यावरती मात्र मोठा फटका सजवला गेला. 4 धाबा इथे अंकित झाला. चौकाराच्या मदतीनं धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते 8 धाबा. आणि फ्री हिट बॉल असेल. सुवर्ण संधी असणार आहे. ते मात्र फलंदाजाकडे मोठा फटका खेळण्याची पूर्ण मुभा आहे. राऊंड विकेटनं जितक्या वेगात आला होता तितक्या वेगात पाठवण्याचा प्रयत्न केला होता. कॅच तर घेतली. सेलिब्रेशन करत होते फिल्डर पण त्यानंतर आठवलं असेल कदाचित हा चेंडू फ्री हिट आहे. आणि आठवल्यानंतर मात्र लगेच चेंडू सुपूर्द केला. गोलंदाजाकडे धावसंख्या 1 मिळाली आहे. आणि सिंगलच्या मदतीने आमचे ऑनलाईन स्कोरर आम्हाला माहिती देत आहेत. धावसंख्या झाल्यात ते आता 9 धावा धावपटलावर आपल्याला पाहायला मिळतात. पुढचा बॉल. राऊंड द विकेटनं अडव्या बॅटनं हल्ला केलाय. डीप मध्ये मिड विकेटला प्रोटेक्शन आहे. नुकसान मात्र अतिरिक्त होणार नाहीये. सेकंडचा कॉल. तू मैं हा ना. आणि अखेरच्या क्षणाला हो सांगितलं गेलं. धाव पूर्ण केली. षटक समाप्तीचा इशारा मुकेश गायकर सरांचा आपल्याला पाहायला मिळेल.
षटक संपन्न पहिलं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आपण पाहतो 11 धावा धाव फलकावरती लागलेला आपल्याला पाहायला मिळते. 11 रन्स विदाउट लॉस. मयूरजी शिंदे यांचं नुकतंच आपल्या व्यासपीठावरती शुभागमन झालंय आणि त्यांच्या स्पर्धेच्या वतीने मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. वेलकम. संपूर्ण स्पर्धेमध्ये आपण पाहतोय सर्वांचं महत्त्वपूर्ण योगदान राहिलंय. संपूर्ण समर्थ ग्रुप मॅनेजमेंट टीम, नयन असतील, आमचे नयन शिंगोळे, विवेक शिंगोळे असतील, मनीष असतील, त्यानंतर भावेश असतील, रवी असतील, प्रदीप, केशव, ओमकार, अर्जुन, स्मरित असतील, त्यासोबत सुजित, प्रेम, मनोज, विराज, सगळ्यांची अफाट मेहनत संपूर्ण स्पर्धेसाठी आपल्याला पाहायला मिळेल. भरपूर चांगलं योगदान केलं आहे. खरं तर एखादी स्पर्धा कंप्लीट करायची म्हणजे तुमच्याकडे फक्त फायनान्शियल बॅकअप असणं ते नाही. फायनान्शियल बॅकअपसोबत तुम्हाला ह्युमन रिसोर्स, तुमचे अगदी संपूर्ण मॅनेजमेंट टीम, तुमचा संपूर्ण परिवार एकत्रित सोबत असणं भरपूर इम्पॉर्टंट आहे. लॉफ करायचा होता, लाऊर अपील, इम्पॅक्ट आउटसाइड ऑफ, अंपायर तेच सांगतात, मिसिंग ऑफ स्टंप, योग्य निर्णय राहिला आहे. खरं तर बॉटे गावस्कर ट्रॉफी देखील सुरू आहे. दुसऱ्या बाजूला भारत बनाम ऑस्ट्रेलिया विरुद्ध मॅच आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या इनिंगमध्ये भारतीय संघ पूर्णपणे डगमगला, पण अखेरला आपण पाहिलं तर नितेश रेड्डीची 40+ रनची इंडिव्हिज्युअल ती पारी आणि अश्विननं त्याला मात्र चांगली साथ दिली. त्या अनुषंगाने 180 पर्यंत भारतीय संघ पोहोचला आहे. पण ट्रेव्हिस हेड ही संपूर्ण भारतीयांसाठी एक मोठी डोकेदुखी ठरलेलं आहे. खरं तर नो बॉल पंच घोषित करतात वेस्ट आय बीमर. कृष्णा सर देखील जेव्हा आमच्या सोबत होते तेव्हा त्यांनी या गोष्टीचा उल्लेख केला की बॉर्डर गावस्कर ट्रॉफी आपल्यासाठी जिंकणं भरपूर गरजेचं आहे. कारण WTC फायनलपर्यंत जर आपल्याला पोहोचायचं आहे तर मात्र ही शृंखला जिंकणं भरपूर गरजेचं आहे. ही मॅच देखील तितकीच इम्पॉर्टंट आहे. आणि सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये टेनिस बॉल क्रिकेटचा थरार, एक मोठा धमाका समर्थ कृपा स्पोर्ट्स वडवलीच्या माध्यमातून समर्थ कृपा चषक 2024चा सोडून दिलाय. लेग स्टिकच्या बाहेर व्हाईट बॉल, सोपा निर्णय राहिला मुकेशजी गायकर सरांसाठी. अवांतर दाब आपल्याला पाहायला मिळेल. धावसंख्या अवांतरने पुढे आमचे ऑनलाईन स्कोरर आम्हाला कळवतील. मॅन्युअल स्कोरर देखील एका बाजूला आहेत, 14 सांगतात. आमच्या मॅन्युअल स्कोरर सध्या भागेश मोहपे यांना आपण पाहतोय. यावेळेस चांगला चेंडू होता, गुड लेंथ स्पॉटवरून राईज होतो चेंडू. हार्ड लेंथ आणि शॉर्ट ऑफ लेंथ या जेव्हा लेन्थचा वापर जेव्हापासून टेनिस बॉल क्रिकेटमध्ये व्हेरिएशनसाठी सुरू झाला, हार्ड लेंथवर हिट झाल्याच्या नंतर हलका तुम्ही ऑप्शनच्या बाहेर चेंडू फिरवाल तर मात्र तिथे फलंदाज दुविधा मनस्थितीमध्ये आढळतात. त्यामुळे बऱ्याच व्हेरिएशन आल्यात गोलंदाजांकडे. येस, यावेळेस मात्र डावी यष्टी वाकवली आहे. विकेटचं पतन आपल्याला पाहायला मिळत आहे. फलंदाज होईल बाद. लागणारा पहिला मोठा धक्का बॅटिंग करत असताना जय हनुमान वाघिवलीला. आपल्याला पाहायला मिळालं आमच्या सोबत आमचं डीजे ऑपरेटर अर्थातच डीजे नाना. क्या बात आहे. भरपूर सुंदर साऊंड क्वालिटी आणि मुरबाड परिसरामध्ये आल्याच्या नंतर साऊंड सिस्टीम प्रत्येकी वेळेस मात्र अप्रतिमच आपल्याला पाहायला मिळते. सरागाव परिसरामध्ये आलो तर डीजे नाना, अगदी सारिका हॉटेलच्या क्रीडांगणावरती आपण पाहतो तुषार मडके, मॅन फ्रॉम मडकेपाडा. भरपूर सुंदर साऊंड क्वालिटी यांची आपल्याला पाहायला मिळते. आणि कौतुक आहे डीजे नानाचं, कारण मॉर्निंग सेशनपासून क्रिकेट विथ म्युझिक हा भरपूर इम्पॉर्टंट रोल असतो. क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये असतो आणि टेनिस बॉल क्रिकेट म्हटलं की सगळ्यात पहिले नजरा असतात त्या डीजे ऑपरेटरवर. लेग स्टंप सोडून कदाचित येस संपायचा व्हाईट बॉलचा इशारा आपल्याला पाहायला मिळतो. मुकेश गायकर सर मला वाटतं सकाळी त्यांनी एक्सरसाइज केली नाही, त्यामुळे सगळे गोलंदाज सध्या त्यांना सांगतात की आता एक्सरसाइज करा तुम्ही. भर दुपारच्या सत्रामध्ये पंचांची चांगलीच कसरत सुरू आहे. अतिरिक्त धावा भरपूर खर्च होतात या इनिंगमध्ये. नेक्स्ट बॉल राऊंड विकेटनं ऑन साईडला लॉफ केलाय. क्षेत्ररक्षकाला शोधून देखील काढलाय. डीप मिड विकेटच्या हातामध्ये जाऊन विसावला चेंडू. विकेटचं पतन इज गॉन.
प्रयत्न खरं तर पहिल्या बॉलपासून सुरू करायला हवे होते. पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 11 आल्या आणि या ओव्हरमध्ये देखील सुंदर गोलंदाजी. क्या बात आहे. आणखीन एक विकेट आपल्याला पाहायला मिळाले. अक्षरशः यष्टी उखडली गेली आहे. फर्निचर इज गेटिंग डिस्ट्रॉइड. इफ यू विल मिस आय विल डेफिनेटली हिट. क्लीन बोल्ड. जेसने पहिले डॉट त्यानंतर नो बॉल त्यावरती सिंगल त्यानंतर व्हाईट बॉल डॉट बॉल विकेट व्हाईट बॉल आणि त्यानंतर बॅक टू बॅक 2 विकेट आपल्याला पाहायला मिळालं. सुपर बॉलिंग आउटस्टँडिंग बॉलिंग जबरदस्त गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते गोलंदाज जयेशच्या माध्यमातून. कौतुक करावं तितकं कमी या गोलंदाजाचं, कारण ज्या प्रकारे चेंडूची हाताळणी आपल्याला पाहायला मिळते. राऊंड विकेटनं तो मारा करतोय आणि अगदी योग्यरित्या चेंडू हाताळतोय. सटीक गोलंदाजी, कंजूस गोलंदाजी ज्याला म्हटलं जातं, इकॉनॉमिकल गोलंदाजी करतोय. राऊंड विकेटने यावेळेस खराब चेंडू आहे. पुन्हा एकदा वेस्ट आहे. बीमरचा कॉल दिलाय पंचाने, म्हणजे आता पुन्हा गोलंदाजी करू शकत नाहीये. म्हणजे गोलंदाजी ते बदलावा लागेल. वेस्ट आहे बीमर. खरं तर आंतरराष्ट्रीय स्तरावरती आपण पाहिलं तर 2 बीमर, पण ते दोन्ही जर मात्र फलंदाजासाठी घातकी असले तरच गोलंदाज बदलला जातो. पण टेनिस बॉल क्रिकेट म्हटलं की 2 बीमर आले तर तुम्हाला कंपल्सरी गोलंदाज बदलावा लागतो. हे नियम आज टेनिस बॉल क्रिकेटला मोठं ग्लॅमर मिळालं आहे. ISPL सारखी मोठी स्पर्धा प्रेक्षकांपर्यंत आली. त्यानंतर आपले ग्रामीणचे भरपूर सारे खेळाडू त्या ISPL स्पर्धेमध्ये आपण पाहिले. खरं तर ग्रामीणचं मी आवर्जून उल्लेख करेन. कोलकाता संघामधून बेस्ट बॉल ऑफ द टुर्नामेंट ज्याने पारितोषिक उचललं, प्राईड ऑफ भिवंडी सर भावेश पवार. त्यानंतर अखंड भारताचा बाईक सम्राट केतन मात्रेला आपण पाहिलं. दर्जेदार खेळ त्याचा त्या संपूर्ण स्पर्धेमध्ये राहिला आणि अशा प्रकारे षटक देखील पूर्ण झालं. अंपायरचा इशारा आलाय. षटकाची झाली सांगता 2 षटकांचा केस संपन्न आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर 16 धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळतील 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 16 लॉस ऑफ 3 विकेट, 16 धावा. वेळ आणि खेळपट्टीवरती मीटिंग घेऊ नका, अन्यथा खेळपट्टी अतिक्रमण नियमानुसार पंच आपल्यावरती योग्य ती कारवाई करतील. हे भरपूर महत्त्वाचं आहे कृष्णाचं, कारण मातीची विकेट आहे आणि कॉन्क्रीट विकेट असली तर मोस्टली अंपायर्स काही कोणाला बोलत नाही, पण मातीची विकेट आपल्याला जपणं गरजेचं आहे. आणि खेळपट्टी अतिक्रमण नियमानुसार तुम्हाला इथे मात्र पंच दंडित देखील करू शकतात. गोलंदाजी मार्कवर आता मात्र ऋषी आपल्याला पाहायला मिळेल. ऋषीला आपण पाहणार आहोत गोलंदाजी मार्क षटक क्रमांक 3 आणि आउटफील्डमध्ये आता तब्बल 5 फिल्डर पेट्रोलिंग करताना आपल्याला पाहायला मिळेल. बाउंड्री लाईनचं रक्षण करण्यासाठी क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतात. डीपमध्ये बॅकवर्ड ऑफ स्क्वेअर लेग, डीपमध्ये मिड विकेट, लॉंग ऑनला थोडं वाईट घेतलंय कॉर्नर रिजनला, स्ट्रेट ऑर्थोडॉक्स लॉंग ऑफ आपल्याला पाहायला मिळेल. डीपमध्ये एक्स्ट्रा कव्हर तैनात करण्यात आलाय. ही आउटफील्डची व्ह्यू रचना आहे. थोडासा बदल आहे, एक्स्ट्रा कव्हर नाही. आता कव्हर रिजनमध्ये फिल्डर आपल्याला पाहायला मिळेल. एक्स्ट्रा कव्हर 38 सर्कलचा आत आहे. पॉईंट आत, थर्ड मॅन आत, फाईन लेग देखील आत. ऋषी 6 बॉल ऑन साइडला हवाई यात्रेवर पाठवलाय. हा बॉल जाईल स्क्वेअर लेग, बाउंड्री लाईनच्या बाहेर येतोय हा दमदार आणि झन्नाटेदार षटकार. बॉलिवूड स्पेशलिस्ट आहेत आय थिंक, कारण आज मॉर्निंग सेशनपासून आपण पाहिलं तर बॉलिवूड म्युझिक मोठ्या प्रमाणावरती प्रेक्षकांना ऐकायला मिळाली. आणि फिल्डर आपण जाऊ नका मित्रांनो, जे फिल्डिंग करतात त्यांनी तुम्ही जाऊ नका. आमचे तिथे मॅनेजमेंट टीम मेंबर्स आहेत, आमचे बॉल बॉयज तिथे आहेत.
आणि विनंती आहे की मित्रांनो तुम्ही जा, पण फिल्डर्सला तिथे येऊ देऊ नका. संपूर्ण मॅनेजमेंट टीम, आमचं नयन असतील, विवेक, मनीष, भावेश, रवी, प्रदीप, केशव, सर्वांची अफाट मेहनत या स्पर्धेसाठी. त्यासोबत ओमकार, अर्जुन, स्वारित असतील, सुजित, प्रेम, मनोज, विराज, सगळ्यांनी प्रचंड मेहनत घेतली आणि व्हाईट बॉलचा इशारा पंच करतात. मुकेशजी काकेर सरांना आपण पाहतोय तर भरपूर चांगली पंचांची भूमिका, तिन्ही दक्ष पंच आहेत आमचे. हे त्रिमूर्ती पंचांचं त्रिकूट आहे. पुढचा बॉल स्विच केलंय स्वतःला, स्विच हिट नाही, हा स्वीट हिट आपल्याला पाहायला मिळाला. बाउंड्री लाईनच्या बाहेर चेंडू दन 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 करत सीमा पार येईल हा जबरदस्त चौकार. आमचा ऑनलाईन स्कोरर, येस, बाउंड्री आता अपडेट केली आहे. ऑन साइडला पुन्हा एकदा गॅप मध्ये एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न आहे. गॅप मोठा नाही, धावांचा तोटा. सुईमधून धावगा जावा, अक्षरशः 2 क्षेत्ररक्षकांमधून चेंडू निघून चाललाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. अद्यापही वेळ गेली नाहीये. प्रत्येक बॉलवर मोठा फटका जर इथनं शोधला तर मात्र मॅच बदलायला वेळ लागणार नाहीये. वेळ बदलायला वेळ लागत नाही मुकेश सर, पण मेहनत तुम्हाला मात्र त्यासाठी प्रचंड करावी लागते. आणि सध्याच्या घडीला त्या मेहनत, ते प्रचंड संघर्ष करताना आपल्याला पाहायला मिळतात. दुसऱ्या बाजूला ऑन साईडला आडव्या बॅटनं प्रहार तर केला. पहिला टप्पा, दुसरा टप्पा आणि दुसरा टप्पावरती चेंडूचं कलेक्शन तिसरा अटेम्प्ट मध्ये झालं. आणि दरम्यान आपण पाहिलं तर कालावधी मिळाला, दोन्ही बॅटर्सनं सिंगल कंप्लीट केली गेली. आणि या एकेरी दावेच्या मदतीनं टीमची टोटल स्कोर बोर्डवरती पुढे सरसावली जाते. आमच्या स्कोरर मित्र आम्हाला सांगते 32 धावा. 91 धावांचं डोंगर मोठं आहे. दिल्ली अभि दूर आहे मेरे बाय. आणि त्यामुळे मात्र प्रयत्न प्रचंड करावे लागतील. संघर्ष मोठा आहे. प्रत्येक मॅचमध्ये तुमच्यासमोर, प्रत्येक स्पर्धेमध्ये एक नवीन चॅलेंज असतं, एक नवीन आव्हान असतं. आणि त्या आव्हानाला समीकरण समजून तुम्हाला खेळावं लागतं. यावेळेस चांगला चेंडू होता. खरं तर यष्टीरक्षकाचं मी कौतुक करेन. क्विक ॲक्शन आपल्याला पाहायला मिळाली. आणि अंपायर तेच सांगतात की बॅटर पॉपिंग क्रीजमधून कुठे हल्ला नाही आहे. शेवटचा बॉल आला डॉट. आणि अशा प्रकारे षटक 3 पूर्ण. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धाव फलकावर आपल्याला पाहायला मिळेल ती 32. आणि आता मात्र येणारे चेंडू शिल्लक आहेत 12. आणि 12 बॉलमध्ये तब्बल 59 डाबांची गरज. या ओव्हरमधून आल्या 15. ड्रिंक्स ब्रेक मैदानाच्या आतमध्ये. गरज आहे का पाण्याची की खेळाल पूर्ण? येस, मागतायत पाणी. चला, आमचे ड्रिंक्स ट्रॉली जाईल मैदानामध्ये. या दरम्यान छोटासा डीजे ब्रेक घेऊया. ऐकूया डीजे नाना.
गीत आपल्याला ऐकायला मिळतं करतं डीजे नानाच्या माध्यमातून आगरी कोळी गीतांचा एक वेगळा थाट आहे, वेगळा अंदाज आहे. आणि आगरी कोळी गीतं म्हटलं की प्रत्येक ठिकाणी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात माजलं जाणारं संगीत आहे. खरं तर कुमार आवर्जून मी उल्लेख करेन, आम्ही गुजरात अहमदाबादला स्पर्धा कव्हर करतो. तो यंदाच्या संगमामध्ये लेदर बॉल क्रिकेट सुरू होतं आणि अक्षरशः तिथे देखील आपल्या आगरी कोळी संगीतांवरती सगळे प्रेक्षक बेधुंद नाचत होते. मग आगरी कोळी संगीतांचं एक वेगळी मजा आहे, असं एक वेगळं स्वरूप आहे. गुजरात अहमदाबादची स्पर्धा आम्ही कव्हर केली. त्यानंतर जळगाव भुसावळ परिसरामध्ये देखील आम्ही स्पर्धा कव्हर केली. तिथे देखील मॉर्निंग सेशनपासून सकाळपासून ते इव्हिनिंगपर्यंत मॅच जिंकून प्राईज डिस्ट्रीब्युशन होईपर्यंत देखील आगरी कोळी संगीतच वाजली जातात. आणि अभिमान या गोष्टीचा, खरं तर सार्थ अभिमान आम्हाला या गोष्टीचा की आमचं संगीत आज महाराष्ट्राच्या भारताच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचलं आहे. फार एंडवरून गोलंदाजी मार्ग परत हनुमानला आपण पाहणार आहोत. हनुमानच्या विरोधात टोले संघ फटका आपल्याला पाहायला मिळाला. जबरदस्त स्ट्रोक, हवाई यात्रावर पाठवलं चेंडूला. प्रेक्षक कक्षामध्ये मिळतील पूर्ण 6. अप्रतिम डोंगरी के सुलतान संगीत आपण ऐकतोय. खरं तर डीजे ऑपरेटरकडे व्हेरिएशन्स बघा किती आहेत. जितक्या गोलंदाजांकडे व्हेरिएशन नाही तितक्या आमच्या डीजे नानाकडे व्हेरिएशन्स आहेत. चला, येस, वस्ट आय बीमर नो बॉल ऑन टेलिव्हिजन स्क्रीन. तुम्ही टी व्ही अंपायरचा निर्णय योग्य आहे, स्क्रीनवर तुम्ही पाहू शकाल. इट्स वेस्ट आय नो बॉल. फ्री हिट आहे, लॉफ केलाय, क्षेत्ररक्षक पोहोचलेत. बट कॅच घेऊन बेनिफिट तुम्हाला काही मिळणार नाहीये, बिकॉज फ्री हिट बॉल होता. आणि फ्री हिट बॉलवरती इथे खरं तर आपण म्हणू शकतो की आसमान से गिरे और खजूर में अटके. कॅच ड्रॉप झाली, कॅच कंप्लीट केली, फ्री हिट बॉल होता पण त्यावरती मिळाली रनआउटची विकेट. पुन्हा एकदा यावेळेस अप्रतिम फटका आपल्याला पाहायला मिळाला. खरं तर या मॅचमध्ये धावा प्रचंड झाल्यात. 91 धावांचं टार्गेट आहे, चेस डाऊन इथे करायचं आहे. प्ले अँड मिस. ओ, बॅट चेस आहे आणि स्वतः मात्र इथे मैदान सोडताना आपल्याला पाहायला मिळतं फलंदाज. क्या बात आहे, का स्पोर्ट्समन स्पिरिट आपल्याला पाहायला मिळाली, का खेळाडू वृत्ती आहे. संघ अडचणीत आहे. खरं तर त्याच्या मनाला वाटलं तर रोहित तो तिथे थांबू शकला असता, पण नाही. खरं तर क्रिकेटला देव मानणारे खेळाडू आहेत, क्रिकेटला धर्म मानणारे खेळाडू आहेत. आणि खरं तर आपण पाहिलं तर क्रिकेटवरती ज्यांचं नितांत प्रेम आहे ते खेळाडू आहेत.
ज्याने मात्र स्वतःहून हे मैदान सोडलंय. क्या बात आहे. एकदा जोरदार टाळ्या वाजवायला हरकत नाही खेळाडूसाठी, कारण अगदी हलकीशी एज जेव्हा लागते, जेव्हा बॉल डायव्हर्ट होत नाही, आपल्याकडे स्निकोमीटर नाही आहे, टेनिस बॉल क्रिकेट तितकं अजून डेव्हलप झालं नाही आहे, पण पंचांना खरं तर त्या गोष्टीचा, त्या एजचा आवाज जरी गेला नसेल तरी त्या खेळाडूनं, त्या फलंदाजानं सांगितलं हो माझ्या बॅटला स्पर्श. त्याचा संघ अडचण येतात, त्याच्या मनाला वाटलं असतं तर तो थांबला असता, त्याने धाबा बनवल्या असत्या, पण नाही, ते मान्य केलं आणि याला खरं क्रिकेट म्हटलं जातं. आणि असंच नाही म्हटलं जात क्रिकेट इज अ गेम ऑफ जंटलमॅन. ओ यावेळेस काय घडतंय, थेट यष्ट्यांवरती जाऊन आदळतंय चेंडू. आणखीन एक विकेटचं पतन. विकेट मिळवल्यात. व्हेरी गुड बॉलिंग. चांगला कमबॅक आपल्याला पाहायला मिळतो. 91 धावांचं टार्गेट होतं, लक्ष मोठं होतं आणि ते मोठं लक्ष सर करताना अक्षरशः जणू काही नाकी 9 आलेले आपल्याला पाहायला मिळतात. अक्षरशः घाम फुटलाय आणि अंपायर्स ओव्हरची समाप्ती झाली आहे. बरोबर 3 विकेट आहेत ना. षटक देखील संपन्न झालंय. चौथं आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर टीमची टोटल स्कोरबोर्डवरती आपल्याला पाहायला मिळेल ती एकंदरीत 41 आणि आता येणाऱ्या 6 चेंडूमध्ये तब्बल 50 धाबांची गरज आहे. 2 बॉलांची पेनल्टी देखील असेल, म्हणजे 4 बॉलांनी 50 करायच्यात. 4 चेंडू आणि 50 ची गरज आहे. सुरुवात 2 डॉट बॉलने झाली. अंपायर्स आपण देखील या गोष्टीची नोंद घ्या. आम्ही स्कोरबोर्डमध्ये सुरुवातीलाच 2 डॉट बॉल टाकतोय, म्हणजे 4-50. क्या बात है जबरदस्त. आणि खरं तर मी संपूर्ण मॅनेजमेंटचं कौतुक करेन. प्री अनाऊन्समेंट करणं कुमार ही काही खरं तर सोपी गोष्ट नाही आहे आणि पुढच्या वर्षाची जिम्मेदारी आत्तापासून घेणं ही काय सोपी गोष्ट नाही आहे. बोलून सगळे दाखवतात पण करून दाखवणं कठीण आहे. पण खरं तर आज समर्थ कृपा स्पोर्ट्स वडवलीनं हे करून दाखवलं आहे. त्यांनी आत्ताच माहिती दिली आहे की ही स्पर्धा खरं तर यावर्षी अतिशय आपण पाहिलं तर घाईघाईत पार पडली मी म्हणेन, पण मॅनेजमेंटमध्ये कोणती कमी नाही आहे. पण नेक्स्ट इयर थाटामाटानं स्पर्धा पार पडेल आणि पहिलं पारितोषिक तब्बल 1,00,000 रुपयाचा आपल्याला पाहिलं, म्हणजे लाखाची स्पर्धा, लाख मोलाची ही सुवर्ण स्पर्धा पुढच्या वर्षी देखील तुमच्या भेटीस येणार आहे. आणि समर्थ कृपा स्पोर्ट्स वडवलीचं खरंच मी कौतुक करेन. प्री अनाऊन्समेंट कोणत्यासाठी सोपी गोष्ट नसते आणि मी या गोष्टीचा अगदी उल्लेख केला की बोलणं सोपं, करणं कठीण आहे, करून दाखवलं समर्थ कृपा स्पोर्ट्स वडवलीच्या संपूर्ण मॅनेजमेंट टीमनं. खरंच कौतुक आहे मित्रांनो, काही सोपी गोष्ट नाही आहे. सुरुवातीला सांगणं प्रत्येक दर्शकांना, प्रत्येक खेळाडूला की नेक्स्ट इयर आम्ही लाखाची करू, पण ज्या प्रकारे तुम्ही यंदाच्या वरच्या स्पर्धेचं आयोजन केलं ना, कोणाच्याही मनामध्ये या गोष्टीची शंका नसेल की पुढच्या वर्षी आयोजन होणार नाही. 101% स्पर्धा होणार, ती देखील लाखाची होणार आणि लाख मोलाची सुवर्ण स्पर्धा असणार आहे. समर्थ कृपा चषक 2025 तो थाट आपण पाहणार आहोत. तब्बल 1,00,000 रुपये प्रथम पारितोषिक. क्या बात आहे. हा पहिलाच पर्व आहे कुमार. क्या बात आहे. पहिल्या पर्वामध्ये इतकं दर्जेदार आयोजन खूप कमी वेळेस पाहायला मिळतं. पण खरंच कौतुक आहे संपूर्ण समर्थ कृपा स्पोर्ट्स वडवलीचं. ज्या प्रकारे तुम्ही मॅनेजमेंट केली आहे, ज्या प्रकारे सगळं मैदानाचा हाल आपण पाहतोय, सुंदर मैदान आहे खरं तर. पिच देखील, विकेट देखील तुम्ही पाहतायत, पाटा विकेट आपल्याला पाहायला मिळते आणि खरंच भरपूर कौतुक आहे. खूप चांगलं आयोजन आहे आणि पुढच्या वर्षी देखील थाटामाटाने स्पर्धा पार पाडताना आपल्याला पाहायला मिळेल. आता फक्त औपचारिकता शिल्लक आहे, चला हरकत नाही नागेश, फक्त औपचारिकता शिल्लक आहे. आता फॉर्मॅलिटीज पूर्ण होतील. 4 बॉल झालेत आय थिंक ना. 2 चेंडूची तर पेनल्टी आहे ना.
चला मुकेश, हरकत नाही. तर सामना संपला, मॅच फिनिश. आणि अशा प्रकारे हा मोठा